व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विश्वासरावजी आठरे पाटील, पुण्याहून विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी आलेले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन काउन्सिलचे सदस्य आदरणीय रवींद्रजी शिंगणापूरकर सर, विचार भारती आणि श्रीनी फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, विशेषतः श्री गोपालजी जाखोटिया, श्री गोविंदा रिद्धी, या संस्थेचे उपाध्यक्ष अशोकजी गायकवाड, समोर बसलेले अत्यंत आदरणीय श्री नाना जाधव, श्री रवींद्रजी मुळे, जितेंद्रजी बिहानी, कलाक्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव खूप मोठं केलं आणि या संपूर्ण उपक्रमामध्ये परीक्षकाची भूमिका केली. त्यांनी वेळ अनुराधाताईंनी कसा काढला मला माहीत नाही, पण अत्यंत व्यस्त असूनही अशा उपक्रमांना आवर्जून वेळ देणारे अनुराधाताई ठाकूर, या ठिकाणी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ लोक बसलेले आहेत, त्या सर्वांनाच नमस्कार करतो. शिक्षकांना आज आपण पुरस्कृत करतो आहोत आणि हे पुरस्कार देत असताना अध्यक्षीय भाषण माझ्या आधी झालं आणि अध्यक्षीय भाषणामध्ये अध्यक्षांनी जे काम करायचं असतं ते कामही आदरणीय आठरे पाटील साहेबांनी केलं. ते म्हणजे शिक्षकांना एक आरसा दाखवला. मी म्हणाला होते शिक्षक निवडून आले नाही आणि दुसरेच कोणीतरी निवडून आले, याचं काय कारण घडलं? तर त्यांचा अभ्यास अतिशय मोठा आहे. ते म्हणाले त्याला नथ आणि पैठणी हे कारण घडलं. पण त्या नथी काळ्या पडल्या आणि त्या पैठणी फाटल्या म्हणे. आता असं परखड मत व्यक्त करणारा माणूस खरा अध्यक्षपदी असावा. म्हणजे मग समाज जीवनाला जो एक आरसा दाखवावा लागतो तो आरसा आपोआपच मिळतो आणि आपलं खरं स्वरूप आपल्याला पाहता येतं. परंतु एकीकडे ज्यावेळेस कुंभार मडकं घडवत असताना बाहेरून थापट्या मारत असतो, त्याच वेळेस दुसरा हात त्याचा आतून आधार देण्याचं काम करत असतो. ते आधार देणं आणि आकार देणं ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा सोबत सोबत चालतात तेव्हा पात्र तयार होतं. आपल्या समाजात पात्र लोकांना तयार करायचं असेल तर आठरे पाटलांसारखे आरसा दाखवणारे आणि आकार देणारे लोकही असावेत, परंतु श्रीनी फाउंडेशन आणि विचार भारती सारखे आधार देणारेही लोक असावेत. आणि असे दोन्ही जेव्हा सोबत सोबत चालतात, आकार आणि आधार सोबत सोबत मिळतो, त्यावेळेस निश्चितपणे काही सुपात्रता आपल्याला पाहायला मिळते. मी अगदी सुरुवातीपासून या सगळ्या प्रोसेसमध्ये पाहत होतो की यांची निवड कशी होते, हे काय करतायत. यांनी केवळ शिक्षक म्हणून खूप उंचीचं काम केलं असेल म्हणून पुरस्कार नाही दिले. ते उंचीचं काम करत असताना देखील त्यांनी समाज भान जपलंय का आणि कुठेतरी काहीतरी आहुती आपली समाजासाठी दिली आहे का, त्या शिक्षकाच्या चाकोरीतून बाहेर निघून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय का, हे अतिशय बारकाईनं जोखलं गेलं, तपासलं गेलं. कारण मी अत्यंत उत्तम कार्य केलेले, शिक्षक म्हणून कार्य केलेल्या लोकांचेही या ठिकाणी इंटरव्ह्यू झाले, त्यांना तो पुरस्कार मिळाला नाही आणि त्यांच्यापेक्षा काकणभर कमी असलेल्या माणसाला पुरस्कार मिळाला. याचा जेव्हा धांदोळा घेतला की असं कसं घडलं, त्याचं मुख्य कारण हे होतं की केवळ दिलेलं काम करणं हे तर कार्य आहे. भगवद्गीतेमध्ये कार्य याला कर्म असं म्हटलं गेलं. ते कर्म आहे. कर्म, विकर्म आणि अकर्म अशा 3 प्रकारात कामाची विभागणी केली गेली. काही गोष्टी आपण आपल्या पोटा पाण्यासाठी करतो, ते सगळं कर्म असतं. त्यावेळेस आपली बुद्धी म्हणते हे काम तुला करावं लागेल आणि मन म्हणतं की नको, आज कंटाळा आलाय, मला करायचं नाही. बुद्धी म्हणते नाही केलं तर जमणार नाही, तुला वेळेवर शाळेत गेलंच पाहिजे, उठ आणि कामाला लाग, नाही तर तुझी रजा टाकली जाईल, तुझा पगार कापला जाईल. मग मनाला फरफटत फरफटत त्या बुद्धीच्या मागे चालत जावं लागतं आणि ते जे काही कर्म घडतं त्याला कर्म अशी संज्ञा दिली. त्याच्या बरोबर विपरीत विकर्म घडतं. इथे मन सांगतं की तू हे काम कर, बुद्धी म्हणते तुला हे शोभणार नाही, मन म्हणतं जाऊ दे मरू दे, तुला काय करायचंय, मी सांगतोय म्हणून कर, घे पैठणी. बुद्धी म्हणते रे शोभणार नाही, तू शिक्षक आहेस, तू हे काम करता कामा नये. मन म्हणतं नाही मी करणार, मी घेणार, कारण त्याच्यावर एक नथ पण आहे. आणि मग ती पैठणी, ती नथ घेतली जाते. हे विकर्म आहे. विकर्म म्हणजे ते विकृतीकडे घेऊन जातं. ही सवय जडत जाते आणि हळूहळू हळूहळू माणूसच विकृत होऊन जातो.
आणि या दोघांपेक्षाही एक श्रेष्ठतम असं सांगितलं की आपण विकर्माकडून कर्माकडे आलं पाहिजे. पहिल्या केसमध्ये बुद्धी पुढे होती आणि मन फरफटत होतं. दुसऱ्या केसमध्ये मन पुढे होतं आणि बुद्धी फरफटत होती. आणि तिसरी जी केस आहे याला अकर्म अशी संज्ञा दिली. त्यामध्ये बुद्धी आणि मन या दोघांचं तादात्म्य साधलं जातं. दोघं मिळून काम करतात. बुद्धी म्हणते हे केलं पाहिजे आणि मन म्हणतं की मला सुद्धा हे करायला आनंद वाटतो. आपली 7-8 तासाची जी काही शाळेची ड्युटी असेल ती केल्यानंतर आपण आपल्या घरी येत असताना समाजामध्ये चालणाऱ्या घडामोडी पाहतो आणि त्या घडामोडीमध्ये आपल्याला आकर्षण वाटतं. तिथे जाऊन आपली भूमिका काहीतरी केली पाहिजे असं वाटतं आणि तिथे जाऊन आपण आपली अतिरिक्त वेळ, अतिरिक्त शक्ती, अतिरिक्त ऊर्जा, अतिरिक्त धन आपण त्या कामासाठी लावून टाकतो. असं जे काम असतं जे स्वतःच्या स्वार्थासाठी नसतं ते परमार्थासाठी असतं. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. असं वसुधेचं काम करण्याचं जी एक उर्मी असते, अशी उर्मी असणाऱ्या मंडळींना विशेष रूपानं तोही भाग पाहिला गेला आणि त्यांना त्याच्यासाठी अधिकचे काही गुण दिले गेले. त्यांचा तो गुण त्यांना हे गुण मिळवण्यामध्ये कारणीभूत झाले आणि म्हणून अशा सद्गुणांची पूजा करण्याचं काम आज आपण सगळी मंडळी करणार आहोत. अशा सद्गुणी शिक्षकांचं पूजन करण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे. मध्यंतरी मी टीव्ही पाहत असताना एक बातमी पाहिली. या बातमीमध्ये असं दिसलं की कोटा नावाचं एक शहर राजस्थानमध्ये जिथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करायला बऱ्यापैकी मोठ्या संख्येनं लाखो मुलं देशभरातून जातात. JEE आणि नीटची तयारी करतात. 12वी नंतरच्या या परीक्षांना सामोरे जातात. IIT मध्ये प्रवेश घेतात. या कोटा शहरामध्ये एकाच महिन्यामध्ये साधारणपणे 34 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. एका महिन्यात 34 मुलांच्या आत्महत्या. मी काळजीत पडलो. माझे एक स्नेही तिथे आहेत, त्यांना फोन लावला. म्हटले काय चाललंय, 34 मुलं एका वेळी आत्महत्या करतात, हे कसं घडलं, तुम्ही काय इलाज करताय? त्यांनी सांगितलं सगळे प्रयत्नांची पराकाष्ठा आमची चालू आहे. आता आम्ही पंख्यांना स्प्रिंगा बसवल्यात. मला काही कळे ना, पंख्यांना स्प्रिंगा बसवल्या म्हणजे काय नेमकं घडलं? ते म्हणे आता पंख्याला जर दोर लावला आणि त्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला तर माणूस लटकणार नाही, पंखा स्प्रिंगेने हळुवारपणे खाली ओढला जाईल अशी व्यवस्था केली आहे. हो म्हटलं पंखा नाही केलं तर गच्चीतून उडी मारेल. ग्रिल लावून टाकलेत म्हणाले. आता गॅलऱ्यांना ग्रिल लावलेले आहेत, उडी मारता येणार नाही. हो म्हटलं मग तो विष खाऊन मरेल, काहीतरी करेल, ज्याला मरायचंच आहे तो काही करून मरेल. तुम्ही मुळावर उपचार करताय की नाही? शिंगणापूरकर सर म्हणाले ते कॉलेजच्या आणि उच्च शिक्षणाचं काम पाहतात. पण विचार भारती आणि श्रीनी फाउंडेशन या दोघांनी मिळून हे ठरवलं की जे मुळांवर काम करतात, मुलांवर काम करतात, त्या शिक्षकांना पहिलं पुरस्कृत केलं पाहिजे. आणि दोघांची गंमत आहे बरं का, दोघांचे जे बोधचिन्ह आहेत ना, या दोघांमध्ये झाड आहेत आणि मुळं पण आहेत. मोठा गमतीशीर आहे. आणि गीतेमध्ये तर झाडाचं फारच महत्व आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम असं भगवंतानं स्वतः सांगितलं. आणि त्या अश्वत्थाची 15व्या अध्यायात तर अशी काही व्याख्या केली की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसिंहस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित. वेदवित म्हणजे संपूर्ण ज्ञानी. त्यांनी जे पाहिलं संसाराचं रूप ते उरफट होतं. मुळ्यावरच्या बाजूला आणि फांद्या खालच्या बाजूला होत्या. आता सगळंच उरफट व्हायला लागलं. इतकी मुलं एकाच महिन्यात आत्महत्या करतात आणि आम्हाला त्याच्याबद्दल काही सोयरसूतक वाटत नाही. आजची बातमी, आजच्याच लोकमत मधली बातमी आहे. लखनौमध्ये एका शाळेतल्या 3रीतल्या मुलीला खेळता खेळता हार्ट अटॅक आला आणि मुलगी तिथे मेली. हीच घटना मागच्या 8 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये घडली. तिथे 10वीच्या एका मुलीला अशा प्रकारे हार्ट अटॅक आला आणि शाळेत चालत असताना पॅसेजमध्ये कोसळली आणि मेली. काय चाललंय, आपण कुठे चाललो आहोत, हे का घडतंय? याच्यामध्ये पालकांची मानसिकता काय, एकूण समाज यासाठी काय करतोय? पालकांची मानसिकता ही आहे की बाबा रे तू IIT ला जा, तू गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घे म्हणजे तुझ्या जीवनाचं सोनं होईल आणि त्यासाठी बाकी सगळं बाजूला ठेव, तू फक्त अभ्यास आणि अभ्यास कर. अभ्यास सोडून बाकी सगळे दरवाजे तुझ्यासाठी बंद केले जात आहेत, तो आता टीव्ही सुद्धा पाहू नकोस. मग मुलांना टीव्ही पाहायला बंदी केली म्हणून मुलं कॉम्प्युटरवर गेम्स खेळायला लागली.
कारण कॉम्प्युटर हा त्यांना ऑनलाईन शिक्षणाचं एक मोठं साधन झालं. पुण्यातली मागच्या महिन्यातली घटना ही आहे की 7वी 8वीतल्या एका मुलानं स्वतःच्या गच्चीवरून खाली उडी मारली आणि त्याचा शोध लावल्यानंतर शोध असा लागला की काहीतरी एक ब्लू व्हेल नावाची व्हिडिओ गेम आहे आणि त्या ब्लू व्हेल नावाच्या व्हिडिओ गेमच्या आहारी गेल्यानंतर तिथे जसे आदेश मिळतात तसं कठपुतळी सारखं ते मूल वागायला लागतं आणि गच्चीवरून उडी मारतं, असं काहीतरी डेअर करतं आणि मरतं. आपण कुठे चाललो आहोत? हा संवाद हरपला हे त्याचं कारण आहे. पूर्वी शाळेतले शिक्षक, म्हणजे मला आठवतं आमच्या बागुल मॅडम म्हणून एक मॅडम आहेत, त्या अतिशय चांगलं शिकवायच्या, परंतु जर गृहपाठ केला नाही, होमवर्क केला नाही तर त्यांचा जो कानाखाली आवाज निघायचा ते वळ संध्याकाळपर्यंत तसेच दिसायचे. एक दिवशी ते वळ घेऊन मी घरी आलो. घरी आल्यानंतर संध्याकाळी आमच्या वडिलांनी पाहिलं याच्या गालावर वळ आहेत. त्यांनी मला विचारलं तुझ्या गाल लाल कशामुळे झालेत? मी त्यांना सांगितलं मला बागुलबाईंनी मारलं. त्यांनी माझ्या दुसऱ्या गालावर 5 वळ काढून दिले लगेच. त्यांनी विचारलं नाही. त्यांना एवढा भरोसा होता की बागुलबाईंनी मारलं म्हणजे निश्चित चुकलेला आहेस तू, त्यांचं तुझ्यावर अत्यंतिक प्रेम आहे आणि असं असताना त्या तुला मारतात त्याचं कारण तू काहीतरी मोठी चूक केलेली आहेस. आज जर असं काही केलं ना साहेब, आठरे पाटील साहेब तुमच्याकडे वकीलपत्र घेऊन येतील लोक, मग खटला लढला जाईल की या शिक्षकानं आमच्या मुलाला मारलं. मग न्यायाधीश कायदा आहे त्यामुळे कायद्याप्रमाणे शिक्षा देतील आणि त्या शिक्षकाला सजा मिळेल की तुला या पालकांना या मुलाला मारल्यापायी लाख रुपयाची दंड आणि नाहीतर 5 महिन्याचा कारावास, असं काहीतरी ते होईल. मला असं वाटतं आमच्या वेळेस जर असा कायदा असताना तर माझे पालक करोडपतीच झाले असते. इतकं खाल्लो आम्ही. पण आता ती हिंमत राहिली नाही आणि पालकांचाही तो विश्वास राहिला नाही आणि पालकांच्या मुळात धारणा बदलल्या आणि शिक्षकही मग म्हणायला लागले की कशाला डोक्याला शीन करायचं, आम्हाला काही करायचं नाही. मुळात मुद्दा इथे हा आहे की आपण एकीकडे गणित शिकवतो आहोत परंतु जीवनाची गणितं कशी सोडवायची असतात याचं शिक्षण आम्ही दिलं का? एकाकडे आम्ही केमिस्ट्री शिकवतो आहोत परंतु जीवनाची केमिस्ट्री कशी साधली जाते हे आम्ही शिकवतोय का? एकीकडे आम्ही चित्रकला शिकवतो आहोत पण जीवनाची चरित्रकला कशी असते हे आम्ही शिकवतो आहोत का? शाळा म्हणजे केवळ IIT JEE पुरती मर्यादित झाली आहे का? त्या मुलाच्या डोळ्यात मला काहीतरी गडबड झालेली लक्षात येते आहे का? पूर्वीच्या काळी शिक्षकाला हे लक्षात यायचं की या मुलाच्या जीवनात काहीतरी गडबड झालेली आहे. त्याचे डोळेच ठीक नाहीत, ह्याच्या डोळ्यात पाणी आहे, ह्याचे डोळे आज कोमेजलेले आहेत, हे शिक्षकाला लक्षात यायचं. शिक्षक पाठीवरून हात फिरवायचे, त्या मुलाला जवळ घ्यायचे, छातीशी लावायचे. आता आम्हाला नो टच पॉलिसी करावी लागते. नो टच पॉलिसी करावी लागते कारण बदनापूर सारख्या घटना घडतात आणि जिथे शाळेतलाच एक कोणीतरी कर्मचारी एखाद्या चिमुकलीचा तिच्यावर अत्याचार करतो. आमची एकूण समाज धारणा कुठे चालली आहे? त्यामुळे शिक्षकांना स्पर्श करण्याचा आता विषय राहिला नाही. परंतु या सगळ्या गोष्टी जरी एकीकडे असल्या तरी देखील ज्या वेळेस आपण खऱ्या अर्थानं या एकूण व्यवस्थेचा अभ्यास करू आणि पुढे आपल्याला नेमकं काय उभं करायचंय याचा विचार करू त्यावेळेस या सगळ्या गोष्टींमध्ये आमूलाग्र परिवर्तन करावं लागेल हे आपल्याला दिसतं. आज आर्ट इन्क्लुजन केलं गेलं परंतु आर्ट या विषयाला अर्धवेळ शिक्षक दिला जातो. मला अतिशय आनंद झाला की अकॅडमिक एक्सलन्सच्या सोबत आर्टिस्टिक एक्सलन्स आणि स्पोर्ट्स एक्सलन्स यातल्या पण शिक्षकांना या कार्यक्रमात पुरस्कृत केलं जात आहे. ही सगळ्यात समाधानाची बाब आहे. याचं कारण असं आहे की जोपर्यंत जीवनात एखाद्या कलेचा स्पर्श होत नाही, जोपर्यंत जीवनात तो एखादा खेळ खेळत नाही आणि घाम गाळत नाही, तोपर्यंत गीतेचा जो उपदेश आहे सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ, जय आणि पराजय हे दोन्हीही मला पचवता आले पाहिजे. हे कोण शिकवणार आहे? हे मैदानावर शिकायला मिळतं. कोणाचा तरी जय होतो आणि कोणाचा तरी पराजय होतो. परंतु माझं जे खेळणं आहे ते जय आणि पराजयासाठी नाही आहे. माझं खेळणं माझ्या आनंदासाठी आहे. माझं खेळणं माझ्या शरीराला सुदृढ करण्यासाठी आहे आणि म्हणून मी खेळलं पाहिजे. ही धारणा जोपर्यंत आपण मुलांच्या मनात तयार करत नाही आणि पालकांना विषयी समजावून सांगत नाही तोपर्यंत 3रीच्या आणि 10वीच्या मुलांना अटॅक हे येतच राहणार आहेत. ते थांबणार नाहीत.
ते अटॅक येत राहतील. माझ्याकडे एका पालकाचा फोन आला की तुमच्या शाळेमध्ये JEE नीट शिकवतात का? म्हटलं शिकवतो आम्ही. नाही, माझ्या मुलाला नीट करायचं, त्याला डॉक्टर व्हायचंय. म्हटलं त्याला व्हायचंय का? तुम्ही हे का सांगताय? त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला तुम्ही माझ्याकडे घेऊन या. उद्या येतो म्हणाले. परगावचे होते, दुसऱ्या दिवशी आले. मला बाहेरून फोन आला की ते आलेत. माझ्याकडे एक मीटिंग चालू होती, ती संपवली आणि मी त्यांना आत बोलवलं 5 मिनिटात. ते एकटेच आले. मी त्यांच्याकडे पाहून विचारलं, म्हटलं तुम्ही एकटेच आलात? मुलाला नाही आणलं सोबत? त्या पालकाने, त्या व्यक्तीनं सांगितलं मुलगा मीच आहे. बाबा येतात म्हणे, टॉयलेटला गेलेत, येत आहेत. मी पाहतच राहिलो. 11वीला प्रवेश घ्यायला आलेल्या मुलाचं वजन साधारणपणे 110-12 किलो दिसत होतं. मागून बाबा आले. छोटा हाती बडा हाती. त्याने म्हणलं झाली का तुमची चर्चा? आमचा मुलगा नीट होईल का? म्हटलं तो नीट होईल की नाही मला माहित नाही, पण मी नीट करीन त्याला, हे नक्की आहे. त्याने म्हणजे काय? म्हटलं याचं वजन आज 108-10 किलो असेल, हे 80वर आणलं पाहिजे. हे 2 वर्ष जर इथे राहिला त्याचं 28-30 किलो वजन योगासनांच्या माध्यमातून मी कमी करून घेईल. आमच्याकडे हा प्रोग्राम चालतो. आम्ही असे जेवढे ओबेस विद्यार्थी असतात, ज्याला ॲडोलसन्स ओबेसिटी असं नाव आहे, की कुमारावस्थेमध्ये हे 8वी पासून जे आम्ही बसवलं ना पोरांना नीट JEE मध्ये, आणि मग 2 मिनिटात शिजवू त्या पोरांना खाऊ घातलं, ब्रेड बेकरी बटर असं सगळं केलं, आणि ते मुलं असं झालेले आहेत. या मुलांचा यांची रक्त तपासणी केली. कोलेस्ट्रॉल लेवल इतक्या हाय आहेत. यावर्षी 27 मुलं आहेत माझ्याकडे तशी, आणि 27 मुलांवर आम्ही 3 महिने झाले मेहनत घेतोय. त्यांच्या आता 10-12 किलो वजन कमी झाली आहेत. करावं लागेल आपल्याला. कोण करणार आहे? बरं, त्याची 12वी झाल्यानंतर त्याची आजी त्याला घ्यायला आली. मला एवढा आनंद झाला. म्हटलं इतका छान सुदृढ असा छान तयार झालाय पोरगा, आजीला भेटलंच पाहिजे आपण. आजीला मुद्दाम आत बोलवून घेतलं आणि पोराला बोलावून पाठवलं की पोराला इकडेच पाठवा. पोरगा आत आलं. पोरगा आत आल्यावर आजी त्याच्याकडे पाहते, मला म्हणतात केवढं बारीक केलं माझं पोरगा, एवढं लाडानं वाढवलं होतं. अहो म्हटलं लाडू करून ठेवलं होतं लाडानं तुम्ही, आता आम्ही नीट केलंय त्याला. जे शेळी जाते जीवानेशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी, अशी पद्धत आहे. आम्हाला या सगळ्यांविषयी काहीच वाटत नाही. होईल तो कदाचित IITian, होईल तो डॉक्टर, परंतु वयाच्या 35व्या 40व्या वर्षी त्याला पहिला स्टेन टाकावा लागेल. आमची तयारी आहे का? त्याला अटॅक येईल. IIT झालेला माझा मुलगा माझ्या समोर त्याच्या 35व्या वर्षी अटॅक येतोय त्याला, हे माझ्याच्याने पाहणार आहे का? आम्ही काय करतो आमच्या मुलांच्या सोबत? पालक या बाबतीत चुकत असतील तर शाळांची ही जबाबदारी ठरते, शिक्षकांची ही जबाबदारी ठरते की आपण शिक्षकांनी पालकांना जाग केलं पाहिजे. त्यामुळे एकीकडे ध्रुव ग्लोबल स्कूलचं संचालन करत असताना मी कमीत कमी 450 वर्कशॉप घेतले पॅरेंटिंगवर, आणि पालकांना समुपदेशन करण्याचं काम सुरू केलं. 2 शब्द आईसाठी, 2 शब्द भावांसाठी नगरमध्ये कमीत कमी 2-4 वेळा मी तो विषय घेऊन निश्चितपणे आलेलो आहे. आमच्या मुलांना काय करायचं हे ठरवताना जो बारीक अभ्यास करावा लागतो तो फार महत्वाचा आहे. अन्यथा त्याचं मन एकीकडे फरफटत जाईल आणि बुद्धी दुसरीकडे फरफटत जाईल. त्याच्या मनात जे नाही ते त्याला तुम्ही जेव्हा करायला लावता त्यावेळेस गडबड झाल्याशिवाय राहत नाही. आणि मन आणि बुद्धी जर वेगवेगळ्या दिशेंनी चालत असेल तर तो जो तणाव तयार होतो, तो तणाव मन एकीकडे जातं आणि बुद्धी एकीकडे जाते, म्हणून तणाव निर्माण होतो. या तणावावर इलाज एकच आहे, मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यत्य संशयम. तुला जर विजय प्राप्त करायचा असेल तर मन आणि बुद्धी हे दोन्ही सोबत सोबत चालले पाहिजे, ते दोन्ही अर्पण झाले पाहिजे. तुमच्या कामाच्या ठाई ज्यावेळेस मन आणि बुद्धी, मुलगा बसलाय वर्गामध्ये, त्याची बुद्धी शिक्षकाकडे आहे आणि मन मात्र घरी आई काय करते आणि आता घरी गेल्यानंतर मला काय खायला मिळणार, यात मन गुरफटलेलं असेल तर त्या मुलाच्या मनात कधीच ज्ञानाचा प्रकाश पडणं अशक्य आहे. त्याचं मन आणि बुद्धी दोन्ही तिथे एका ठिकाणी असली पाहिजे तर हे घडेल. मी आजकाल मुलांना विचारतो की तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर पेपर हातात आला की लगेच ब्लँक व्हायला होतं का? निम्मी मुलं हात वर करतात की हो आम्हाला असं होतंय. का होतं हे? याचं काय कारण आहे? हा तणाव का निर्माण होतो? हा तणाव निर्माण होण्याचं कारण बुद्धी एकीकडे आणि मन एकीकडे आहे. त्याला जे करायचं नाही ते करायला लावलेलं आहे आम्ही. आमच्याकडे नुकतीच 11वीची रिझल्ट आले संगमनेर कॉलेजमध्ये, श्रमिक ज्युनियर कॉलेज, तिथे मी चेअरमन आहे. 11वीलाच मुलं नापास झाली.
मी ती मुलं बोलवून घेतली सगळी माझ्याकडे. पण एक मुलगा काय आला नाही म्हणून पालकांना फोन लावला की अहो तुमच्या मुलाला बोलावलं होतं, तुम्ही पाठवलं का नाही त्याला? त्या पालकानं सांगितलं, पहिली गोष्ट तर त्याला तुम्ही बोलवलं का हे मला नीट समजावून सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की अहो 11वीला तो नापास झालाय. शक्यच नाही म्हणाले. 87% 10वीला पडलेत आणि 11वीला 92% पडल्याचा रिझल्ट त्यांनी मला पाठवलाय. हो नाही म्हणाले, तो फेल झालाय. या मुलानं खोटा रिझल्ट तयार केला होता. मुलं चॅम्पियन आहे त्याच्यात. आमचं असं काही व्हायचं तर आम्ही मार्कशीट काय तोंडच दाखवायचो नाही 2-4 दिवस. तिकडून आले की आम्ही इकडून जायचो. याने मार्कशीटच खोटं व्हॉट्सअपवर पाठवलं 92%. आणि मी सोडलं की म्हणाले त्याला, तुमच्या कॉलेजच्या दरवाजात त्याला सोडलं. अहो नाही आलेला इथे. काय बोलता म्हणे, तो बिल्डिंग मध्ये घुसलेला मी पाहिला. आम्ही व्हिडिओ चेक केले, तो मुलगा परत निघून गेला होता. फोन लावला की मुलगा नाही आहे. मग शोधाशोध सुरू झाली. 2 तास सगळीकडे शोधून झालं. नातेवाईक पाहिले, मित्र पाहिले, मंदिरं पाहिली, सगळीकडे तो जिथे जिथे जातो तिथे तिथे पाहिलं. मुलगा काही सापडेना. शेवटी पोलीस स्टेशनमध्ये 2 तासांनी तक्रार करायला गेले. पोलीस स्टेशनमध्ये मोबाईलची रेंज कुठे आहे त्याच्यावरून मुलगा शोधता येईल ही अपेक्षा होती. ज्यावेळेस मोबाईलची रेंज पाहायला तो प्रयत्न झाला त्यावेळेस त्या पोलीस स्टेशनवर सांगण्यात आलं की त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केलेला आहे. आता चिंता वाढल्या. दर 15 मिनिटांनी अर्ध्या तासाने ते पोलीस चेक करत राहिले आणि संध्याकाळी 5-5:30च्या सुमाराला एका अगदी गावाच्या बाहेर असलेल्या मंदिरात त्याचं लोकेशन सापडलं. सगळे धावले तिकडे. मुलगा विषण्ण आतमध्ये बसलेला. तिथून उचललं, त्याला घरी नेलं. मी वडिलांना फोन केला की मुलाला काहीही बोलू नका, उद्या माझ्याकडे घेऊन या. दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास त्या मुलाला घेऊन ते आले. पालकाला बाहेर बसवलं, मुलाला आत बोलवलं. त्याच्या मनात शिरलो आणि त्याच्या मनात शिरल्यानंतर त्यानं मला सांगितलं मला सायन्स घ्यायचं नव्हतं, पण आमच्या वडिलांचं फार्मसीचं दुकान आहे आणि मी सुद्धा फार्मसिस्ट व्हावं आणि त्यांचं दुकान पुढे चालवावं म्हणून त्यांनी हा हट्ट केला. पण माझं मन लागत नाही, त्याच्यामुळे मी अभ्यास केला नाही, म्हणून मी 11वीला नापास झालो. म्हटलं अरे काल तू असं पळून का गेलास? तो म्हणाला माझ्या मनात आत्महत्या करावी असं होतं, पण हिंमत नाही झाली माझी. म्हटलं तुझ्या वडिलांना जर समजावून सांगितलं आणि त्यांनी तुला कॉमर्सला घातलं तर तुला आवडेल का? तो म्हणाला बिलकुल, मला तेच करायचंय. शेवटी वडिलांना बोलावलं, वडिलांना समजावून सांगितलं. आता तो कॉमर्स त्यानं तो कोणता फॉर्म असतो 16 नंबरचा तो भरलाय आणि आता एक्सटर्नली 12वीची परीक्षा देईल, पासही होईल. अशी उदाहरणं जर मी सांगायला लागलो ना तर 600-700 उदाहरणं इथे सांगेन मी तुम्हाला की अशा छोट्या छोट्या घटना आहेत. या छोट्या छोट्या घटनांमध्ये ज्या वेळेस कोणीतरी त्यांच्या जीवनाला स्पर्श करतं आणि त्यांच्या मनात उतरतं त्यावेळेस ती मुलं मोकळी होतात, बोलायला लागतात आणि त्यातून निश्चितपणे नवा मार्ग त्यांना सापडतो. हे जे ऐकून घेणं आहे ना, की ते मूल बोलतंय आणि तुम्ही ऐकून घेताय, हे खरं समुपदेशन असतं. भगवद्गीतेचा पहिला अध्याय संपला आणि खाली लिहिलं गेलं होतं ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. जर पहिला अध्याय नीट पाहिला तर लक्षात येतं की याच्यात कृष्ण बोललाच नाही काही. धृतराष्ट्रानं बोलायला सुरुवात केली, संजयानं माहिती दिली, अर्जुनानं रडगानं रडलं, संपला अध्याय. कृष्ण काहीच बोललेला नाही आणि तरी कृष्णार्जुन संवाद का लिहिलं? मी विचार करत राहिलो आणि उत्तर हे सापडलं की कृष्णार्जुन संवाद यासाठी म्हटलं की संवाद तेव्हाच घडतो जेव्हा एक कोणीतरी बोलत असतं आणि दुसरं कोणीतरी ऐकत असतं. त्या ऐकण्याची क्रिया ही संवाद असते. ही ऐकण्याची क्रिया थांबून गेलेली आहे आणि म्हणून घोटाळा झालेला आहे. ही ऐकण्याची क्रिया शाळेमध्ये जर सुरू झाली की मला माझ्या मुलांचं ऐकून घ्यायचंय, चमत्कार घडायला लागतो आणि त्या मुलांच्या प्रगतीची विमानं सुसाट आकाशात उडायला लागतात. ह्याची एक नाही अनेक उदाहरणं आहेत. मग कोणीतरी उत्तम कलाकार होतो, कोणीतरी उत्तम गायक होतो, कोणीतरी उत्तम नर्तक होतो, कोणीतरी उत्तम नाट्य क्षेत्र गाजवतो, कोणीतरी उत्तम सायंटिस्ट होतो, कोणीतरी उत्तम इंजिनियर होतो. अशा शेकडो पोरांची उदाहरणं मी सांगितलं. याचं कारण आम्ही याच्यावर मूलभूत अभ्यास केला आणि पहिल्या दिवशीपासून याच्यावर काम केलं. डॉक्टर हॉवर्ड गार्डनर नावाचे अमेरिकेतले एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ही 1982 साली थेरी मांडली. हा माणूस अपघातग्रस्त झालेल्या लोकांना समुपदेशन करण्याचं काम करायचं आणि विशेषतः डोक्याला मार लागून काही क्षमता ज्यांच्या कमी झालेल्या आहेत अशा लोकांचा अभ्यास त्यानं सुरू केला की अपघातामध्ये डोक्याला मेंदूला मार लागलाय आणि त्याच्या क्षमता कमी झालेल्या आहेत.
आणि अशा अनेक केसेसचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की जर डाव्या कानाच्या मागच्या बाजूला मार लागला तर ही क्षमता जाते, डोक्याच्या वरच्या बाजूला मार लागला तर ही क्षमता जाते, कपाळावर मार लागला तर ही क्षमता जाते. आणि त्यांना अशा 8 मूलभूत क्षमता शोधून काढल्या. आणि मग त्यांच्यावर इलाज करत असताना त्यांना हे शोधून काढलं की ज्या 8 क्षमता आहेत त्यामध्ये एक आहे गणिती आणि तार्किक क्षमता, तार्किक बुद्धिमत्ता. दुसरी आहे भाषिक बुद्धिमत्ता. तिसरी आहे सांगीतिक बुद्धिमत्ता. चौथी आहे इंटरपर्सनल म्हणजे परस्पर संवादाचं कौशल्य, इंट्रापर्सनल स्वतःशी संवादाचं कौशल्य. कायनेस्थेटिक बॉडी म्हणजे फिजिकल इंटेलिजन्स, उत्तम नाट्य, उत्तम नृत्य करता येणं, उत्तम खेळता येणं. याचा एक बिंदू त्याला सापडला की याचा बिंदू या मेंदू तिथे आहे. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स, निसर्गाच्या संदर्भातलं ज्ञान ज्याला पटकन आत्मसात करता येतं. म्हणजे हा किडा कोणत्या जातीचा आहे पटकन सांगतो, हे फुलपाखरू कोणत्या जातीचं आहे पटकन सांगतो, ही वनस्पती कोणत्या जातीची आहे पटकन सांगतो. त्याला गिरीभ्रमणाची आवड असते, त्याला जंगलात फिरावंसं वाटतं, त्याला वनभटकंती करावीशी वाटते. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. आणि एक 8वा इंटेलिजन्स त्यानं शोधून काढला, तो म्हणजे स्पेशल इंटेलिजन्स. म्हणजे दिशांचं ज्ञान असणं, आकारमानाचं ज्ञान असणं, लहान आकार मोठा आकार त्याचं प्रपोर्शन. नाहीतर मी चित्र काढायला लागलो तर माझं मुंडकं एवढं मोठं होतं, धड छोटं होतं आणि पाय मात्र काडीसारखे येतात. पण ही मुलं अतिशय उत्तम चित्र काढतात, त्यांना प्रपोर्शन माहीत असतं. अशा एका मुलाला लंडनच्या शहरावरून फिरवून आणलं. गणितात नापास होणारा हा मुलगा लंडन शहरावरून विमानातून फिरून आला आणि अत्यंत कमालीचं स्पेशल इंटेलिजन्स ज्याच्याकडे होतं त्याला चित्र काढायला लावलं, मोठा कागद दिला. त्या कागदावर त्यानं चित्र रेखाटलं आणि त्याच्यावर लंडन शहराचं चित्र त्यानं जे काढलं ते हुबेहूब सगळे रस्ते दाखवले, सगळ्या इमारती दाखवल्या. अतिशय उत्तम अशा पद्धतीनं त्या इमारतींचे झरोके दाखवले, खिडक्या दाखवल्या आणि हुबेहूब चित्र होतं. ज्या मुलाला गणित जमत नाही त्या मुलाला एका नजरेत अख्खं लंडन शहर आत्मसात करता येतं. ही ती स्पेशल इंटेलिजन्स होता त्याचा. आणि या हार्वर्ड गार्डनरनं शोधून असं काढलं की एखादी बुद्धिमत्ता जर कमी झाली मार लागल्यामुळे तर दुसऱ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कमी झालेली बुद्धिमत्ता पुन्हा विकसित करता येते. असा शोध त्यानं 1982 साली लावला. आम्ही आमच्या शाळेमध्ये याच्यावर प्रयोग करायचं ठरवलं, कारण अपघातानं मुलंही जन्माला येतात आणि अपघातानं त्या मुलांमध्ये काही बुद्धिमत्ता असतात आणि काही कमी प्रमाणात असतात. मग एखाद्याला गणित आवडत नाही, एखाद्याला भाषा आवडत नाही, पण एखाद्याला संगीत आवडत असतं, एखाद्याला ते स्पेशल इंटेलिजन्स असतं, त्याला उत्तम चित्र काढता येतं. 4थी पर्यंत या मुलांच्या मधली बुद्धिमत्ता शोधून काढायची आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याच्या अन्य बुद्धिमत्ता विकसित करून टाकायच्या. अशा पद्धतीचं एक स्वप्न आम्ही पाहिलं आणि ते साकार केलं. 4थी पर्यंत केवळ बुद्धिमत्ता शोधनाचा कार्यक्रम आणि 5वी पासून पुढे त्याचं स्पेशलायझेशन. आणि मग त्या मुलानं जर त्या विशिष्ट गोष्टीमध्ये अतिशय उत्तम काम करून दाखवलं तर त्याचा जो सन्मान आम्ही करतो त्याच्यासाठी रेड कार्पेट शाळेमध्ये टाकलं जातं. शाळेचं ढोल पथक त्या मुलाला ढोल वाजवत वाजवत असेंब्लीत पर्यंत घेऊन येतं आणि स्टेजवर चढवतं. का तर आज यानं नॅशनल लेव्हलचं गोल्ड मेडल आणलंय शाळेसाठी. सगळ्या असेंब्ली समोर त्याच्या पालकांच्या समोर त्याचं अभिनंदन केलं जातं. एखादा मुलगा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असतो, मग त्याला लायब्ररीतून पुस्तकं नेऊन वाचायचा छंद असतो आणि एका दिवसात 100-200 पानं सहज वाचून काढतो. 7वीतला 8वीतला मुलगा. ही क्षमता सगळ्यांना नसते. आम्ही त्याची एक स्कीम काढली आणि त्या स्कीम मध्ये इतकी पुस्तकं या वर्गातल्या मुलाने जर वाचली तर त्याला एक सर्टिफिकेट द्यायचं असं ठरवलं, कारण त्याच्याकडे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आहे. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट देताना त्याचे पालक बोलावले जातात आणि इतर मुलांच्या पेक्षा हा वेगळा आहे, हा प्रचंड वाचन करणारा मुलगा आहे आणि म्हणून आज याचा सत्कार होतोय. अशा पद्धतीनं त्या मुलांचे सत्कार ज्यावेळेस केले जातात त्या मुलांची कॉन्फिडन्स लेव्हल इतकी वाढते की अन्य क्षेत्रातही ती मुलं उत्तम काम करू लागतात. गणितात विज्ञानात कमी मार्क पडणारी मुलं शाळेमध्ये येतात, त्यांच्यातला कोणता गुण आतमध्ये लपलेला आहे त्यांना सापडला की तिकडे ते काम करायला लागतात आणि उंच भरारी घ्यायला लागतात. शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है, आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है. भौतिकता के उत्थानों में जीवन का
उत्थान न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. या धारणेतून जेव्हा शिक्षक आमचे काम करायला लागतील त्यावेळेस हा देश वेगळ्या उंचीवर पोहोचलेला असेल. अशा कृतिशील शिक्षकांचा सन्मान आणि त्यांचं पूजन आज या ठिकाणी होत आहे. अशा प्रसंगी या सगळ्या शिक्षकांना अत्यंत विनम्र भावे प्रणाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.